मला वाटतं राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या त्या ठिकाणी कामाचा रोडमॅपच त्या ठिकाणी होता आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा प्रकारचं जे देवेंद्रजींनी सांगितलं त्याचं प्रत्यंतर या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणात होतं, ज्याचा तपशीलवार उल्लेख या ठिकाणी मी आज राज्यपालाच्या अभिभाषणावर अभिनंदन करताना केला। दोन महत्वाचे मुद्दे या अभिभाषणाच्या निमित्तानं सरकारच्या लक्षात आणून दिलं की राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये जो सीमा प्रश्न आपला सुरू आहे, जो महाराष्ट्र सरकारसाठी जनतेसाठी अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याचाही उल्लेख झाल्याबद्दल मी अभिनंदन केलं। परंतु कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांचा अपमान, त्या ठिकाणी एसटीच्या संदर्भात जे काही मारहाण तोडफोड होते, या संदर्भात मी कर्नाटक सरकारचा निषेध सुद्धा या सभागृहात त्या ठिकाणी केला आणि कर्नाटक सरकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही अशा प्रकारचा संदेश जाण्याची आवश्यकता आहे, तीही मागणी सरकारकडे या निमित्तानं मी केली। आणि दुसरा एक अत्यंत वादाचा विषय जो तेलंगणाच्या बॉर्डरवर जिवती नावाचा तालुका आहे, त्या ठिकाणच्या 14 गावांचा आहे, तो मुद्दा मी मांडला की वन नेशन वन रेशन अशा प्रकारचा जो कायदा आहे त्या आधारे त्या 14 गावांमध्ये सरकारनं सांगितलं तुम्हाला महाराष्ट्राची रेशन कार्ड मिळणार नाहीत, तुम्ही त्या ठिकाणी ई-केवायसी परस्पर केली आणि 14 गावांना त्या ठिकाणी ई-केवायसीच्या माध्यमातून जोडलं। ज्या 14 गावांना महाराष्ट्रामध्ये असल्याचा सर्वोच्च न्यायालयानं त्या ठिकाणी निर्णय दिला, तथापि ती दंडेलशाही तेलंगणा सरकारची जी आहे, या 14 गावामध्ये राहणारी लोक ही मराठवाड्यातली मूळची मराठी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची इच्छा महाराष्ट्रात राहण्याची आहे, तर त्याही संदर्भात तेलंगणा सरकार जर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं दादागिरी करणार असेल तर तातडीनं आपल्या सरकारनं पावलं उचलावी म्हणून मागणी केली। गुंतवणुकीच्या बाबतीत कसा महाराष्ट्र पुढे आहे, देवेंद्रजींनी दावोसच्या माध्यमातून किती गुंतवणूक आणली हेही त्या ठिकाणी सांगितलं, मुख्यमंत्री युवा कार्यच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध होतोय तेही या ठिकाणी सांगितलं। आणि सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा जो महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत आहे की मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा जो केंद्र सरकारनं 3 ऑक्टोबर 2024ला निर्णय घेतला आणि त्यामुळे मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, महाराष्ट्राचा सन्मान त्या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित भाई शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सुद्धा अभिनंदन सभागृहात या निमित्तानं या ठिकाणी केलं। कारण आता संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, त्या ठिकाणची ओडिया, बंगाली, पाली आणि प्राकृत या 7 भाषांमध्ये आपली माय मराठी आज त्या ठिकाणी जाऊन बसणार आहे त्यांच्या पंक्तीत आणि त्यामुळे मराठीचा प्रचार प्रसार करण्यासाठी सरकार उपाययोजना करतंय, त्याचाही गौरव या ठिकाणी केला। आणि शेवटच्या काही सूचना या निमित्तानं मराठी भाषेच्या निमित्तानं मी राज्य सरकारला केल्यात की महाराष्ट्रात व्यवहाराची भाषा ही मराठीच असली पाहिजे, याकरता काय करायचं याचा आराखडा मराठी भाषा विभागानं तयार करावा ही मागणी मी केली। दुसरं, शिक्षण, प्रशासन, न्यायदान, उद्योग व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र यामध्ये मराठी भाषेचाच वापर होईल या उपाययोजना करण्याची मागणी केली। आणि इंग्रजी शाळांचं आकर्षण या ठिकाणी वाढत असताना मराठी शाळांची विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस त्या ठिकाणी घटते आणि म्हणून मराठी शाळांचं आकर्षण वाढण्यासाठी उपाययोजना कराव्यात, त्यासाठी एखाद्या तज्ज्ञांची समिती नेमावी अशी मागणी त्या ठिकाणी केली। कारण 2 वर्षात इंग्रजी शाळांमध्ये 6 लाख विद्यार्थी वाढले
आणि त्याच वेळेला 500 मराठी शाळा त्या ठिकाणी कमी झाल्या आहेत. म्हणून शालेय अभ्यासक्रमामध्ये 2 लँग्वेज पॉलिसी त्या ठिकाणी करावी. दुकानं आस्थापना पाट्या लावाव्या हा कायदा आहे, त्याची कडक अंमलबजावणी करावी. केंद्रीय विद्यालयात सीबीएसई असेल, आयसीएसई असेल, पहिलीपासून मराठी सक्तीनं शिकवली जावी. आणि दुकानं, हॉटेल, आस्थापना या ठिकाणी गावाची ओळख त्या ठिकाणी व्हावी म्हणून पाट्या लावाव्या असा निर्णय सरकारचा नियम आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. तर या निमित्तानं अभिजात भाषेच्या निमित्तानं या राज्यपालाच्या अभिभाषणात मी सरकारचं लक्ष वेधणं, उपाययोजना करण्याची मागणी केली आणि सरकार त्यावर सकारात्मक भूमिका घेऊन गतीनं कारवाई करेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. तुम्ही आता उल्लेख करताय मराठी भाषेचा, परंतु संजय जोशी यांचं एक ट्विट जे आहे ते सध्या खूप चर्चेत आहे. मराठी ही मुंबईची भाषा नाही, ते कुठली भाषा बोलली जाऊ शकते. घाटकोपरची भाषा गुजराती आहे असं त्यांचं एक भाषणातलं वक्तव्य ट्विट करण्यात आलं आणि त्यावरून आता गदारोळ सुरू आहे. मला याची कल्पना नाही, पण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचा आनंद, अभिमान आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची भाषा ही त्या ठिकाणी निश्चितच मराठी भाषा आहे, यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.